राज्याच्या राजकारणामध्ये सध्या जे काही चाललंय ते अगदी वरून शांत दिसत असलं तरी आतून पूर्णपणे वेगळंच चित्र आहे. कारण 2 महिने ज्या गोष्टीला अफवा म्हणून उडवलं गेलं तीच गोष्ट आता सत्य म्हणून समोर येते. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजेच ही कबुली स्वतः सुनील तटकरे यांनी दिली की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि त्यांना त्याची माहिती देखील होती. म्हणजेच 2 महिने जनतेला वेगळंच काहीतरी सांगितलं जात होतं का असा प्रश्न आता उभा राहतोय. कारण त्या काळात जेव्हा जेव्हा विलिनीकरणाचा मुद्दा समोर आला तेव्हा त्याला थेट नाकारण्यात आलं. पण आता परिस्थिती उलटी दिसते आणि इथेच गोष्ट गंभीर होते. कारण अजित पवार गेल्यानंतर पक्षात निर्माण झालेल्या पोकळीत सुनेत्रा पवारांना पुढे आणून नेतृत्व दिलं गेलं खरं, उपमुख्यमंत्री बनवलं गेलं खरं आणि सगळ्यांना वाटलं की आता पक्ष स्थिर झालाय. परंतु पडद्यामागं काहीतरी वेगळं चित्र चालू होतं असे आता दिसायला लागलंय. कारण रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत त्यामधून संशयाची पहिली ठिणगी पडली आणि त्यानंतर विकास लावांडेंनी केलेले दावे म्हणजेच थेट स्फोट होते. पक्षाची मालमत्ता वापरण्यापासून ते संविधान बदलण्यापर्यंत आणि कार्याध्यक्षपद निर्माण करण्यापर्यंत सगळे मुद्दे एका मागोमागून एक समोर येऊ लागलेत. आणि हळूहळू लक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे वळायला लागलंय. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की ज्या सुनेत्रा पवारांकडे सगळे अधिकार होते त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती होती का की त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवून हा खेळ खेळला जात होता. आता मित्रांनो गोष्ट इथेच थांबत नाही. कारण सगळ्यात मोठा ट्विस्ट 16 फेब्रुवारीच्या घटनेत आहे, ज्या दिवशी पक्षाच्या संविधानात बदल करून ते निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं. आणि विशेष म्हणजे त्या पत्रावर सही होती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची. परंतु प्रश्न इथेच निर्माण होतो की जर सुनेत्रा पवार या त्यावेळेस पक्षाच्या प्रमुख जबाबदारी सांभाळत होत्या तर त्यांच्या सहीशिवाय हा इतका मोठा निर्णय कसा काय घेतला गेला बुवा आणि त्यांना याची माहिती देण्यात आली होती की नाही. कारण हा काही छोटा बदल नव्हता तर पक्षाच्या मूळ संरचनेत बदल होता. आणि यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजेच कार्याध्यक्ष या पदाची निर्मिती जे मूळ संविधानात अस्तित्वातच नव्हतं. म्हणजेच हे पद खास तयार केलं गेलं आणि त्याच्याच आधारे राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार हे दुसऱ्यांकडे वळवण्याचा प्रयत्न झाला का असा संशय निर्माण होतो. आणि इथेच सूरज चव्हाणची इंटरव्ह्यू होते. त्यांनी या सगळ्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा थेट विचारलं गेलं की राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार हे कार्याध्यक्षांकडे का दिले गेले तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याऐवजी विषय हा वरिष्ठ नेत्यांकडे ढकलला. म्हणजेच काहीतरी लपवलं जातंय का असा प्रश्न अजून गडद होतो. आता या सगळ्या घडामोडीत आणखी एक मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा सुनेत्रा पवारांनी स्वतः 26 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि 28 जानेवारी नंतर पक्षाकडून घेतलेले सर्व निर्णय अवैध ठरावेत अशी मागणी केली. आणि इथेच खेळ उलटा फिरतो. कारण ज्या त्या स्वतः म्हणत आहेत की काही निर्णय हे चुकीचे आहेत तर याचा अर्थ या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग नव्हता का. म्हणजेच त्यांच्या नकळत काहीतरी मोठं चालू होतं का. आणि हेच आता रोहित पवारांनी त्यांच्या आरोपांमध्ये सांगितलंय की पक्षाच्या संविधानातून अल्पसंख्याक आणि ओबीसी आणि सामाजिक न्याय यांसारखे महत्त्वाचे सेल काढून टाकण्यात आले. म्हणजेच पक्षाची मूळ ओळख बदलण्याचा प्रयत्न झाला आणि हे सगळं शांतपणे केलं गेलं. परंतु जेव्हा ही माहिती सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचवली गेली तेव्हा त्यांनी थेट हस्तक्षेप केला आणि इथेच सगळं समीकरण बदलायला लागलं. परंतु सगळ्यात मोठा स्फोट अजून बाकी होता. कारण ज्या गोष्टींवर 2 महिने पडदा टाकला गेला होता तीच गोष्ट अचानक समोर आली. तेव्हा सुनील तटकरेंनी स्वतः कबुली दिली की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. आणि इथेच सगळं कोसळतं. कारण 2 महिने जनतेला आणि पक्षातील लोकांना सांगितलं जात होतं की असं काही नाहीये. मग अचानक ही कबुली का दिली गेली आणि जरी चर्चा सुरू होती तर मग आमदारांना गप्प का बसायला सांगितलं गेलं. कारण अनेक आमदारांनी नंतर सांगितलं की त्यांना बोलू नका अशा ताकीद देण्यात आली होती. म्हणजेच माहिती दडवण्याचा प्रयत्न झाला का आणि जर झाला तर मग त्यामागे उद्देश काय होता. पक्षावर नियंत्रण मिळवणं की काहीतरी अजून मोठं होतं. आता या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा अँगल समोर येतो आणि तो म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचं नातं. कारण अजित पवार गेल्यानंतर सुद्धा शरद पवारांनी त्यांच्यावर थेट टीका केली नाही आणि उलट दोघांमध्ये संवाद सुरू होता, बैठका होत होत्या.
आणि स्थानिक निवडणुका एकत्र लढवल्या गेल्या म्हणजे दोघांमध्ये समेट होण्याची शक्यता होती आणि जर असं होत असेल तर पक्षाचं नियंत्रण पुन्हा शरद पवारांकडे जाण्याची शक्यता होती आणि कदाचित हाच महत्त्वाचा मुद्दा काही नेत्यांना खटकत होता का असा प्रश्न निर्माण होतो। आता सगळ्या गोष्टी एकत्र जोडल्या तर चित्र स्पष्ट दिसायला लागतं की एका बाजूला विलिनीकरणाची चर्चा चालू होती तर दुसऱ्या बाजूला ती लपवली जात होती का आणि तिसऱ्या बाजूला पक्षाच्या मूळ संविधानात बदल करून अधिकारांचं पुनर्वाटप केलं जात होतं का आणि चौथ्या बाजूला सुनेत्रा पवारांना बाजूला ठेवून निर्णय घेतले जात होते असा संशय निर्माण होतो। आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कबुली, कारण जेव्हा स्वतः संबंधित व्यक्ती मान्य करते की चर्चा होती तेव्हा आधी सगळं सांगितलेलं सगळं संशयाच्या भोवऱ्यात जातं आणि आता प्रश्न एकच उरतो की हा सगळा खेळ कोणाचा होता? पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता का की काहीतरी अजून मोठं प्लॅन केलं जात होतं? आणि याचं उत्तर कदाचित पुढच्या काही दिवसांमध्येच समोर येईल। परंतु एक गोष्ट नक्की आहे की पडद्यामागचा खेळ आता हळूहळू उघड होत चालला आहे आणि ज्यांनी खेळ रचला होता तेच आता अडकताना दिसत आहेत। मित्रांनो, एकूणच या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या महाराष्ट्राच्या राजकीय खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत व्हिडिओच्या कमेंटमध्ये नोंदवा आणि अशाच राजकारणाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ स्पष्टीकरणासह जाणून घेण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल एक वेळ अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।